सातारा जिल्ह्यातल्या आर्या नावाची जी कन्या आहे तिच्या आईला जाऊन विचार आईची तळमळ काय असते. आपण सहज म्हणतो आईला काय कळतो, आईला काय कळतं विचार करा ना. ज्या लेकीचा नंबर आल्यानंतर गावभर पेढे वाटावे अशा ज्या इच्छा होती त्याच आर्या नावाच्या लेकीच्या नावानं गावभर मेणबत्त्या घेऊन फिरावं लागत असेल त्या आईला, तर काय वाटत असेल, काय वाटत असेल. चुकी करणाऱ्याला चुकीची जाणीव करून नाही दिली तर तो माणूस चुका करत राहतो. एकेकाळी याच महाराष्ट्रामध्ये निर्भयासारखं प्रकरण झालं होतं आणि तेव्हाच त्याच्या अपराधीला, बलात्कार करणाऱ्या त्या अपराधीला उभ्या चौकात जाळलं असतं तर आता असं करायची कुणाची हिंमत झाली नसती. आता 13 वर्षाच्या लेकीवरती असा अन्याय झाला नसता. होतो याचं कारण कुणाच्या मनामध्ये भीती नाही. आपला सातारा जिल्हा वीर शूरांची भूमी जी म्हटलं जातं सातारा भूमी, त्या सातारा भूमीवरती 13 वर्षाच्या चिमुकलीवरती जर एवढा मोठा अन्याय होत असेल, ठेसून मारलं जात असेल तर कुठं चालला रे महाराष्ट्र, कुठं चालला महाराष्ट्र. म्हणून आता सध्याची परिस्थिती पाहता एकच म्हणावं लागेल, राज तुम्ही पुन्हा जन्माला या. पुन्हा ते शासन पाहिजे, पुन्हा ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य पाहिजे.